नमस्कार मित्रांनो, आम्हाला करायचं आहे हरभऱ्याचं खळं. तर हरभरा काढून आणला आणि आबळे ते त्याच्यामुळे आम्ही ठेवला होता बाहेर कागदावर झाकून. तर पहा अशी गंमत, शेतकऱ्यांनी एवढे दिवस कमवायचं, इतकं कष्ट करायचे आणि आमच्या दारातून हरभरा कुणीतरी रात्रीचं घेऊन गेला आहे. बराच हरभरा, इतका हरभरा नेला आहे ना, चांगलं गोणी भरून दाबून हरभरा घेऊन गेला. आता ते काय आहे आम्हाला कळलं पण कुणी नेला आहे. पण आता चला जाऊ द्या, आपलं कुठं भांडणं करत बसायचे याच्यात. शेतकऱ्याचं तसं एवढं पण काय नसतं म्हणून विषय सोडून दिला. तर आता मशीन आलेली आहे म्हणून आम्ही खळं घेतो करून, कारण त्याच्यामुळं जरा चांगला पण वाळला आहे आणि दारातून हरभरा जातो. त्याच्यामुळं आमचे मालक म्हटले का आता पटकन करूनच घेऊ, विनाकारण हेच नको व्हायला, नाही तर आम्हाला बराच हरभरा झाला असता. पण आता हे तरी पण आता चला चालतंय. तर आता मशीन लावून घेऊ. मशीन पण वाऱ्याच्या सोयीने, नाही तर सगळं इकडं घराकडं हे त्याच्यामुळं आता चालू तर केली. चला तर स्टार्ट करू. आता राजूभाऊ टाकायला लागलेत हरभरा. तर आणि त्यात असं झालं, त्यांनी हरभरा टाकत्यात बरंच हरभरा झाला, पण हरभरा मशीनीतून बाहेरच आहे नाही. नक्की भानगड काय झाली काही समजलं नाही. घमिल्यात कुठं हरभराच नाही पडाना. मग बराच वेळ झालं मी पण उभं राहिले. मला वाटलं का मोकळे गटे तर भरलेले आहेत आणि असं का होतं आहे म्हणून. मग त्या मशनीवाल्याला आम्ही विचारलं, अरे हे असं काय झालं आहे म्हणलं, हरभरा तर येणंच नाही त्याच्यामधून. आणि मग नंतरून ते याच्यातच गुंतलेला होता हरभरा. नंतरून पाहिलं तर पाहतोय तर ते आतमध्ये काहीतरी हे प्रॉब्लेम झाला होता त्या मशनीचा, त्याच्यामुळे हरभरा सगळा त्याच्यामध्येच गुंतला होता. त्यांनी ते हे वरती केलं आणि मग नंतरून हरभरा चालू झाला खाली पडायला. तर म्हटलं आता काही गेलेलं तर आहेच हरभरा, पण आता हे पण काय होतं काय नाही, कारण जमिनीतच हरभरा नाही पडाना नाही. तर बरं झालं ते पण लक्षात आलं. आताचे हरभरे म्हणजे मशीनमधून बाहेर पडायला लागले. आत्ताशी एक घमिलं भरलं आहे आणि आता कुठं हरभरे व्यवस्थित चांगले म्हणजे हरभऱ्याचे दाणे बाहेर पडायला लागले. तर पहा, तर हा छोटा दादाने ढिगड भरून टाकलं गोणीमध्ये. बरं झालं, सोयीस्कर हे झालं. आम्ही पण गरबडलो नक्की काय झालं. तर हे पहा आताशी एकदम व्यवस्थित हे झालं. आता हरभऱ्याचे हे असतात त्याच्यामुळे त्याच्यात थोडंसं खराब पण तरी येतं. त्यानंतर मीठ करावंच लागलं आम्हाला. पण असं असलेले हरभरे इतके पटपट येऊ राहिले. आता दादाला होतं घमेलं पटकन भरतं आहे, तर घाई आता टाकायचा हलवायला लागले. आणि हरभरे तर किती झाले आहेत आता, एवढेच गोणी ती पण पूर्ण नाही भरली. पण आता कसं आहे, बरं आहे चला आपलं वर्षभर डाळे बिळे वगैरे होतात आणि कसे पण आपले घरचं स्वतःचं ऐकत नाही. हे पहा तिघाच पण सगळं बाहेर वारं चांगलं मस्त सुटलं, त्याच्यामुळे एक साईडला चांगलं जातं. तर झालं आता थोडाच हरभरा राहिला. तर आमचं खळं पण झालेलं आहे. तर आता बंद झाले. बघा यांचा त्या मशनीवाल्याचा किती छोटा मुलगा आहे, तो ट्रॅक्टर एकदम परफेक्ट चालवतो. खरं शेतकऱ्यांचा नाद नाही. आम्ही इतके छोटे छोटे पोरंसुद्धा ट्रेन केलेले आहेत. पहा किती बारीक मुलगा आहे, कसा ट्रॅक्टर चालवतो आहे. शेतकऱ्याचे कष्ट आणि शेतकऱ्याची मेहनत. तर तुम्हाला व्हिडिओ जर आवडले असतात, लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग मी इथंच म्हणजे बंद करते. बाय.